द गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन GIDCच्या अंतर्गाखाला गोवा IDC एक्झिट सपोर्ट स्कीम ही योजना सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी केल्या। या योजने खातीर नॉन फंक्शनल इंडस्ट्रीज आसा त्यो परत एकदा नव्यान सुरू जातल्यो। ह्यो इंडस्ट्रीज नव्या उद्योजकांकडेन सोंपल्या उपरांत राज्यात जायत्यो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार जातल्यो अशेंय सीएम म्हणटात। आता लोकांक इंडस्ट्रियल लँड ट्रान्सफर करपाक तशेंच लायसन्स मेळोवपाक सोपे पडटले। त्या भायर ह्या पॉलिसी संबंधान सगळी माहिती GIDCच्या वेबसायटाचेर उपलब्ध आसा अशेंय तांणी म्हणलां। गोय सरकारच्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही इंट्रोडक्शन ऑफ द गोवा IDC एक्झिट सपोर्ट स्कीम ही आज लॉन्च केली। माझ्या बरोबर इंडस्ट्रीज मिनिस्टर बाब माविन गुदिनो, IDC चेअरमॅन बाब रेजिनाल्ड CS, तसे इंडस्ट्रीतले सगळे स्टॉलवर्ड्स जे आमचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हाजे प्रेसिडेंट श्रीनिवास बाब टेम्पो, त्याचबरोबर GCC आणि बाकी सगळे जाण इंडस्ट्रीतलेय बी आज लॉन्च करतना हांगासर आसा। रेजिनाल्ड आणि माविन उलयता आसतना एक्झॅक्टली गोवा IDC एक्झिट सपोर्ट स्कीम म्हणजे कितें हे तुमच्या मुखार दवरलें। तेका आमी पळयता की फॉर ईज ऑफ डुईंग द बिझनेस, एक्झिट ऑफ द बिझनेस हाजी गरज आसा। जो पर्यंत आमी पळयता की IDC स्टार्ट जाल्या तो पर्यंत आतापर्यंत की एक्झिट पॉलिसी नाशिल्ली। जो पर्यंत एक्झिट पॉलिसी नासता तेन्ना गव्हर्मेंटातल्या खंयच्याय बिझनेसा वांगडा आमी जर एंगेज जाले आसत जाल्यार तो तसोच पडून उरता। म्हणून सिन्स फ्रॉम द 1980s ज्यांच्यांनी ल्हान प्लॉट्स घेतलेले किंवा शेड्स घेतलेले देर इज नो एक्झिट पॉलिसी। सो ते तशेंच पडून आशिल्ले आनी इतके सगळे बंद आशिल्ले। आमी ओव्हरऑल हाजो सर्वे केल्या उपरांत 423 प्लॉट जवळपास सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटी मेळून मोर दॅन 12 लाख स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ही आयडल आशिल्ली। आता हितूर कांयच बिझनेस जायनाशिल्लो, सगळे सीक युनिट आशिल्ले, सगळे बंद युनिट आशिल्ले। हे युनिट्स जर परत चालू करतले आसत जाल्यार ताका इनिशिएटिव्ह घेवपाची गरज आशिल्ली आनी ताकाच लागून अंडर द लिडरशीप ऑफ आवर इंडस्ट्रीज मिनिस्टर अँड विथ द गायडन्स ऑफ आवर IDC चेअरमॅन Abhishek had taken the initiatives, and even though the Secretary Industries Shwetika all supported, and they have come up with a Goa IDC exit support scheme. All the industry people they have appreciated. तांच्यांनी खरोखरूच ही खूप इंडस्ट्री एक्झिट पॉलिसी जी आहा ती बरी आसा, जेणे करून तितूर नवीन बिझनेसीस गोंयांत येवपाक लागतले। हाज्या फाटले ऑब्जेक्टिव्स कितें हेय तुमकां सांगलें की नॉन फंक्शनल इंडस्ट्रियल अंडरटेकिंग्स जे आसा पळय न्ही हे ट्रान्सफर जावपाक जाय, दुसऱ्यांक रायट्स वचपाक जाय, जेणे करून ते नवीन एंटरप्रिनर्स जे आसा पळय न्ही हे एक्वायर करतले आनी नॉन फंक्शन आशिल्ले परत एकदा नव्यान ताची सुरवात जातली। आमी पळयता की खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो स्टेटीत हाका लागून जनरेट जातल्यो। आता ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी इन्सेंटिव्ह अंडर दीज स्कीम्स टू एनकरेज इन पार्टिसिपेट दीज स्कीम्स म्हणजे ट्रान्सफर फीस आसतली इन डिटेलान आसा। वी विल गिव द पॉलिसी किंवा आमी सायटीचेर पॉलिसी जी आहा ती अपलोड करता सो दॅट दोज हू वॉन्ट्स टू इन डिटेल त्या पॉलिसींतल्यान तुमी डिटेल वचूं येता, जेणे करून पॉलिसी फॉर द गोवन इंडस्ट्रियलिस्ट अँड द इंडस्ट्रियलिस्ट थ्रू आउट द इंडिया हांकांय कळपाची गरज आसा सो दॅट द न्यू इन्व्हेस्टर फ्रॉम द थ्रू आउट द इंडिया आनी बरे इन्व्हेस्टमेंट ही गोंयांत येवपाक जाय। ताज्या खातीर अशा पद्दतीचे जे सीक युनिट हांच्यांनी बी हँड ओव्हर करपाची गरज आसा ती पॉलिसी आमच्या IDCच्या सायटीचेर आजच आमी अपलोड करतले। स्ट्रीमलायन द ट्रान्सफर प्रोसेस। आतापर्यंत एकट्यान घेतलेलो प्लॉट आमी दुसऱ्याक घेतले जाल्यार खूप कटकटी आशिल्ल्यो, ऑनलायन प्रोसेस माध्यमांतल्यान तो आमी इजिली ट्रान्सफर करपाक शकतले। इट इज एन एक्सक्लुजन अँड एलिजिबिलिटी, ताच्या खातीर वेगवेगळ्यो एलिजिबिलिटीज क्रायटेरिया आसा, कोण सोडूं शकता, एलिजिबल कोण आसा तेय तेणी दिल्या। वेगवेगळे ग्रिव्हन्सीस रिएड्रेसल एस्टाब्लिश केला, हातूंतल्यान वेगवेगळे सगळ्यो एस्टाब्लिश जातल्यो। एक्सपेक्टेड बेनिफिट्स हितूंतलो कितें जातलो तर नॉन फंक्शनल इंडस्ट्रियल प्लॉट्स जे आसा हे परत फंक्शनिंग जावपाक लागतले। वी आर क्रिएटिंग द कंड्युसिव्ह एनवायरमेंट फॉर द न्यू इंडस्ट्री ओके अँड जनरेट्स द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज। हे सगळें करता आसतना आमकां इंडस्ट्रीजांनी वेगवेगळी सजेशनूय दिल्या इंडस्ट्रीज बॉडी। ती सजेशन्स जी आसा पळय आमची लायन डिपार्टमेंट मिन्स इन शॉर्ट द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, फॅक्टरीज अँड बॉयलर्स डिपार्टमेंट, इन्क्लुडिंग द फायर अँड सर्विसीस डिपार्टमेंट, तांची तांकां जे ईज ऑफ डुईंग द बिझनेसीस हाच्या अंतर्गत लायसन्सीस आसतले, रिन्युअल्स आसतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन्स आसतले, दॅट ऑल्सो वी हॅव टेकन ऑन द फास्ट ट्रॅक मॅनर। ते फास्ट ट्रॅक मॅनराचेर घेतला। फाटल्याच दिसांनी फॅक्टरीज अँड लायसन्स हेजे
एव्हरी इयर लागच्या पेक्षा ताका आमी म्हणजे फायर अँड एमर्जन्सीचे एव्हरी इयर लागच्या पेक्षा 5 वर्साचे दिवन फक्त थंयसर रिचेक करप वचून इतकेंच बट ताका 5 वर्सां लायसन दिवप दर वर्सा ताका रिन्यू करचे पडचे न्ही असो अशा पद्दतीचो सपोर्ट जो आसा हो सगळ्या इंडस्ट्री खातीर आमी दीत आसा ती आयज प्रेस मिडियाच्या माध्यमांतल्यान वी आर इन्वायटींग न्यू इंडस्ट्री पीपल न्यू एंटरप्रिनर्स टू सेट अप देअर बिझनेस इन द स्टेट ऑफ गोवा हे सगळें करता आसतना आमी फाटल्या 2 वर्साच्या टेन्युअरांत वेगवेगळी अचिव्हमेंट आमच्या आयडीसीत अचीव केल्या म्हणजे न्यू रेग्युलेशन्स जे आसा लोगो चेंजिंग पासून ते न्यू रेग्युलेशन्स हे आमी आयडीसी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हातूंतल्यान केल्या नवीन आमी लॉजिस्टीक अँड वेअर हाऊस पॉलिसी ऑफ गोवा ही आमी लॉन्च केली जेणे करून आयडीसीत पयलीं वेअर हाऊस घालपाक मेळनाशिल्लें सो दॅट ते वेअर हाऊस घालपा खातीर आमी पॉलिसी डिसायड करून ते अलाव केल्ले आसा वी हॅव स्ट्रीमलायन द ट्रान्सफर प्रोसेस टोटल ट्रान्सफर प्रोसेस हो स्ट्रीमलायन केलो वी हॅव सिम्प्लिफायड द लँड अलॉटमेंट प्रोसेस पयलीं लँड अलॉटमेंटा खातीर खूब कटकटी आशिल्ल्यो तो प्रोसेस आमी स्ट्रीमलायन केलो सिम्प्लिफायड केला जेणे करून इजिली लँड अलॉटमेंट ही जावपाक शकतली our IDC chairman and IDC minister, industries minister, have started with the IDC Connect program. Every IDC वचून तांच्यो डिफिकल्टीज कितें आसा त्यो आयकून घेवन ज्यो सोडोवपाचो विशय सोडोवपाक सुरवात केली इट इज ऑलमोस्ट आत्ताच्या घडीक आमी म्हणूं येता 60-70% प्रॉब्लेम्स तांचे रिजॉल्व केले उरलेले प्रॉब्लेम्स जे आसा पळय ते रिजॉल्व करीत आसा वी डीड द DGPS सर्वे टोटल इंडस्ट्रियल इस्टेटीचो पयले फावटी DGPS सर्वे केलो जेणे करून आमकां पर्टिक्युलरली त्या इंडस्ट्रीज वचपाची गरज ना फ्रॉम द हेड ऑफिस ही नोज वीच प्लॉट इज वॅकंट अँड वीच प्लॉट इज अ सिक युनिट वा आतां पर्यंत आमकां थंय वचून पळोवचें पडटलें सो दॅट फ्रॉम आवर हेड ऑफिस ऑल्सो वी कॅन आयडेंटिफाय ओके आनी वी कॅन अलॉट ऑल्सो वी हॅव स्टार्टेड विथ द ई ऑक्शन प्रोसेस आमी खूब मोठ्या प्रमाणात ई ऑक्शन प्रोसेस स्टार्ट केलो त्या खातीर जेंका प्लॉट्स जेंकां मेळपाक जाय किंवा जाय तेंच्यांनी ई ऑक्शनांतल्यान एप्लाय करपाचें तांकां ई ऑक्शनांतल्यान हे प्लॉट्स मेळपाक लागले वी हॅव गोवा आयडीसी पोर्टल जे वेगवेगळे तांचे प्रॉब्लेम्स कितें आसा ते गोवा आयडीसी पोर्टलाचेर घालपाक सुरवात केल्या जेणे करून पोर्टला वयल्यान तांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे आमी रिजॉल्व करपाक लागलेले आसा जेणे करून आमी इन्व्हेस्ट गोवा 2024 हे समीट घडोवन हाडले नवीन अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट करपा खातीरय बी हो कार्यक्रम आमकां खूब बरो फायदो जालो इंडस्ट्रीच्या बरोबर इन फ्युचर अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रोग्राम्स हे सातत्यात आमी करतले हाजें हांव आश्वासन दितां आनी परत एकदां आज आमी नव्यान लॉन्च केल्ली जी आसा पळय न्ही आवर गोवा आयडीसी एक्झिट सपोर्ट स्कीम ही जी आसा पळय न्ही ही आमी लॉन्च केल्या तेजो जवळपास जे आमी जरी आत्तां म्हटलें की 423 वीच वी हॅव आयडेंटिफायड पण हाज्या व्यतिरिक्तूय बी अर्धवट बंद पडलेले युनिट असू शकता दिस इज अ टोटली सिक युनिट ह्या 423 सिक युनिट्स आम्ही इंडस्ट्री कडल्यानूय रिक्वेस्ट केला तुमच्या माध्यमांतल्यान आमी रिक्वेस्ट करता तुम्ही एक्झिट पॉलिसीचो फायदो घेवचो आणि ह्या हातूंतल्यान एक्झिट जावन नवीन जो कोण एंटरप्रिनर्स तो प्लॉट घेवपाक सोदता हाका तो दिवचो जेणे करून त्यांनी नवीन बिझनेसीस सुरू करचे जेणे करून 12,75,000 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ही आमी नवीन एंटरप्रिनराक दिवपाक शकतली लॅक्स ऑफ न्यू जॉब्स वीच इज अगेन द स्किल्ड जॉब ग्रीन जॉब जेका आमी म्हणटा वी आर नॉट प्रमोटिंग द रेड इंडस्ट्री वी आर प्रमोटिंग द ग्रीन कॅटेगरी इंडस्ट्री वी आर मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमी जेका म्हणटा की ग्रीन जॉब गोंयांत कशा पद्दतीन तयार जावचे हे आमी प्रमोट करीत आसा विथ द सपोर्ट ऑफ द डबल इंजिन म्हणजे भारत सरकारच्या सहकार्यात माननीय मोदीजीच्या 3.0 हांच्या नेतृत्वाच्या सकयलय बी इंडस्ट्रीज खातीर वेगवेगळ्यो स्किमी आसात ताचोय फायदो गोंयच्या तरणाट्यांनी गोंयचे जे यंग एंटरप्रिनर्स आसा हांच्यांनी वेगवेगळ्या पद्दतीत घेवचो आनी आपले युनिट एस्टाब्लीश करचे दिस इज अ गूड आनी बरी ऑपॉर्च्युनिटी बरेचशे फावटी म्हाका प्लॉटूच मेळना हे सांगपी भुरगे आसताले म्हाका दिसता तांच्या खातीर ही खरोखरूच एक बरी ऑपॉर्च्युनिटी आसा बरी संद आसा त्या खातीर वुमन एंटरप्रिनर्स आसात किंवा यंग एंटरप्रिनर्स यूथ एंटरप्रिनर्स आसात तांच्यांनी ह्या संदीचो फायदो घेवचो आनी आमी म्हणटा तशें गोवा आयडीसी एक्झिट सपोर्ट स्कीम आसा तांच्यांनी इन जावपा खातीर ह्या सपोर्ट स्किमीचो फायदो घेवप हें गरजेचें आसा जेणे करून गोंयांतले परत एकदां म्हणजे पुराय इंडस्ट्रियल इस्टेटीत आमी अशा पद्दतीत एक बरो एनवायरमेंट क्रिएट करपाक शकले त्या बद्दल हांव म्हज्या आयडीसी पुराय टिमीचे
जे ग्राउंड लेवलाचेर काम करता तांचेय खूप खूप अभिनंदन करता आणि हे करपाक आमकां इंडस्ट्रींतल्या सगळ्या बॉडींचो हो खूप सपोर्ट मेळ्ळो तांचेय हांव खूप खूप अभिनंदन करता. थँक्यू.